नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। दारू विक्रेता हाय हाय, 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 दारू विक्रेता हाय हाय। बातमीला सुरुवात होताना आपण जे विदारक चित्र पाहिलं ते आहे राजूर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे साहेब यांच्याकडे चाळीसगाव डांगाण्याची जनता अवैध दारू विक्रेत्यांचा निषेध करून अवैध दारूबाबत कठोर उपाययोजना, अत्याचारित महिलांना न्याय मिळावा व आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी दाद मागतानाचे चित्र आपल्याला दिसत आहे। यावरून लक्षात येतं की तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांची किती मोठी दहशत आहे। निमित्त आहे चाळीसगाव डांगाणातील खडकी या अतिदुर्गम भागातील एका 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्यात आला। राजूर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली पहिलीच निंदनीय घटना म्हणावी लागेल। म्हणून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी आणि सदर महिलेला न्याय मिळावा। झालेला प्रकार अवैधरित्या मिळणारी दारू पिल्याने घडल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात। माझे नाव राजू मारुती कोंडार, खूप 80 वर्षाची आजी, तिच्यावरती दारू विकणाऱ्या राधामाने बलात्कार केलेला आहे, तर तिला कुठंतरी आपण समाजाने न्याय द्यावा एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। आमची आजी समाने तिच्यावर बलात्कार झाला आहे, तर त्यांना कठोर शिक्षा होईल, आमचा न्याय मिळावा आम्हाला। माझं नाव संतोष निवृत्ती कोंडार। काल 2 दिवसापूर्वी या आमच्या गावात त्या महिलेवर 70-80 वर्षाच्या महिलेवर बलात्काराचा हा विषय घडला, प्रकार घडला। फारच बिकट, असं खूपच अवघड वाटतंय, कारण की जर एखाद्या 90 वर्षाच्या महिलेवरती असं घडतंय तर 60-70 तिच्या नात पण होती, जर चुकून ती नात त्या रात्री तिथे असती तर तिच्यावर पण हा गुन्हा घडला असता। त्याच्यामुळे खूपच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि समोरचा जो कोणी आरोपी होता त्याने असंही सांगितलंय की जर का हा गुन्हा उघडकीस केला, तुम्ही सांगितलं तर आम्ही तुम्हाला मारूनच टाकू, धमकीपोटी त्या आईने 2 दिवस ती बातमी पसरवली नाही। त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला, प्रशासनाला की याच्यावर असं ठोस असं पाऊल उचलावं। धन्यवाद। आमची सासू आहे, तिच्यावर बलात्कार झाला आहे, येऊ काय करणे पाहिजे ते। आज तिच्यावर झाला, उद्या आमच्यावर होणार आहे। म्हणजे पूर्ण न्याय भेटला पाहिजे आमच्या महिलांनी, असं होतं परत कामा नाही। याला शिक्षाच आली पाहिजे, याला शिक्षा आलीच पाहिजे, बंद झाली पाहिजे, दारू पण बंद झाली पाहिजे, आलीच नाही पाहिजे। मी पुरुषवाडीचा मेंबर। आज शनिवारी आमच्या रात्रीचा अशी घटना घडली की एका महिलेवरती अत्याचार झाला। अत्याचार झाल्याच्या नंतर ती इतकी घाबरली ना आज की तिला आज 2 दिवस जगेन की नाही याची पण गॅरंटी कमी। तर खरोखर आम्ही क्लिप बनवतो, अशासाठी बनवतो की खरोखर असे महिला आई बहिणी नाही असं होऊ नये का। त्याच्यामुळं साहेबांनी थोडं लक्ष द्यावा, पोलीस खात्याने थोडं तिच्या मागं काहीतरी हे करावा आणि खरोखर म्हणजे न्याय झाला पाहिजे असं करावं। दारू विक्रेता हाय हाय, दारू विक्रेता हाय हाय, दारू विक्रेता हाय हाय। 75 वर्षीय महिलेवर अतिप्रसंग। अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र राज्याच्या पावनभूमीत एका 75 वर्षीय महिलेवर पाळत ठेवून दारूच्या नशेत झिंगून खडकी येथील रहिवाशी व दारू विक्रेता नाथू बांडे या नराधमाने शनिवारी दिनांक 24 मे 2025 रोजी दुपारी 3 ते 4च्या सुमारास घरात कोणी नाही हे बघून मद्यप्राशन करून त्या आईच्या वयाच्या महिलेवर बलात्कार केला। शिवाय हे कुणाला सांगितलेस तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकीन अशी धमकी दिली। त्यामुळे पीडित महिलेनं हा प्रकार सांगितला नाही, परंतु तिला त्रास होऊ लागल्याने मुलगी व जावई यांना भीत हा प्रकार सांगितला। पुरुषवाडी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन राजूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। बिचारी 2 दिवस घाबरून राहिले आणि घाबरून राहिल्यामुळे काय झालं, हे शेवटी कुठेतरी एका महिलेला माहीत झाल्यामुळे हे सगळ्या गावकऱ्यांनी उठून नाही, गुन्हा दाखल आहे आपल्याकडे, आरोपी पण आपला आता अटक होईल। ठीक आहे, आपली सगळी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, गुन्हा दाखल झालाय। तुम्हाला आता उशिरा माहित पडलं ती गोष्ट वेगळी, परत ते माझ्याकडे ऑलरेडी बसलेले आहेत, ते बऱ्याच वेळेपासून बसलेले आहेत। आमचं असं म्हणणं आहे का आमच्या गावात दारू आणि हा विषय खूप अवघड आहे, पण मग आता
घडून गेल्यानंतर सरपंच मॅडमलाही मी सांगितलेलं आहे. त्यांनी मागच्या वेळेला दारूबंदीची मीटिंग जेव्हा झाली तेव्हा देखील मी सांगितलेलं आहे, तुम्हाला कुठेही दारू चालताना दिसली तुम्ही मला फोन करा, तुमच्या तिथे 100% रेड होईल. ठीक आहे. हां, आणि मनात काही संदिग्धता आणू नका, काही शंका कुशंका काहीच आणू नका. 100% योग्य ती कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. लक्षात आलं का? कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. तुम्हाला आता व्यक्त होता येत आहे, मला व्यक्त होता येत नाही. मला जो आहे ते कायद्यानुसार जे काय आहे त्या सगळ्या पूर्तता भेटल्या का झालं गार सगळं. काय म्हणले काय म्हणले आजी? पैसे भेटले असं नसतं आजी. तुम्ही जो विचार करता ती गोष्ट फार वेगळी आहे. तुम्हाला आता पोलीस यंत्रणेवर जर विश्वास नसेल तर मी काय करणार पोलीस तक्रार द्यायला आले की नाही? माझ्या SP साहेबांना बोलणं झालं, माझं सगळं आमच्या ॲडिशनल साहेबांना बोलणं झालं, DYSP साहेबांना बोलणं झालं. मलाही काहीतरी हे आहेत ना, असं कसा विचार करू? दारू विक्रेता दारू विक्रेता दारू विक्रेता. या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील महिला एकवटल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक सरोदे करत आहेत. हां, माझं नाव रमेश धर्मालिंबे, राहणार पुरुषवाडी. आज आमच्या पुरुषवाडी गावामध्ये शनिवारी रात्री मला वाटतं 3-4च्या दरम्यान आमची आजी ही महिला गावातील घराच्या घरकुलासाठी तिचे जावई आणि मुलगी आणि नातवंड मुली हे सगळे सहकुटुंब गावातल्या घराच्या कामकाजासाठी गावात थांबले होते. आणि खडकीचे जे दारू विक्रेते त्यांचं नाव नाथूराम बांडे यांनी तिथे 4 वाजता जाऊन त्या महिलेच्या घरात दारू पिऊन तिथेच झोपला आणि त्या महिलेवर अत्याचार केला. 4 वेळेस अत्याचार केला आणि त्या महिलेला सदर 2 दिवस चालता येत नाही. ती म्हातारी महिला जवळजवळ 70, 75, 80 वर्षाची असून तिला वरून जर तू सांगितलं तर जीवे मारण्याची तुला आम्ही पाहणार नाही, जीवेच मारू असं ते तुझ्या जावयाला मारू, तुझ्या मुलीला मारू अशी धमकी दिल्यामुळे ते गरीब महिलेनी आता तिचा पती नाही, एकच मुलगी ती, अशा कारणामुळे जावय पण कसा तरी थांबलाय तर तो पण काहीतरी त्याला दगा फटकावेल म्हणून त्या अशा अपेक्षेने म्हातारी घाबरून 2 दिवस 3 दिवस ती अशीच राहिली. आणि गावकऱ्यांना हळूहळू ते नातेवाईकांना माहीत होत गेलं. शेवटी आमच्या पुरुषवाडीच्या सर्व ग्रामस्थांनी तरुणांनी हा उठाव केला आणि तिला जबरदस्ती उचलून इथे आणलं का हे शेवटी आणण्याच्या आज तुझ्या भोवती झालं, उद्या कुणाभोवती होईल. आणि मला तर शर्म वाटते का 80-70 वर्षाच्या महिलेला अशी हे व्यसनी लोक किंवा कंटक समाजकंटक हे असे करतात. आज तरुण महिलेला पण आमच्या शेतात जातात. सगळ्यांना आता आमच्या गावात थोडा भीतीच तयार झालेली आणि सदरच्या महिला पण आमच्या गावच्या आलेल्या आहेत. सर्व तरुणी आल्या आहेत. मोठ्या संख्येने इथे उपस्थित असून आमदार साहेबांकडेही गेले होते आणि ते जागेवर आता कानून व्यवस्था म्हणतात. आम्ही तक्रार घेतलेली आहे, प्रोसेस चालू आहे, गुन्हा दाखल केलेला आहे. पण गुन्हा आता काय, आता कानूनी नियमानुसार 2 दिवस होऊन गेले आणि त्याच्यात काय सापडणार. शेवटी वाट ही ठेवलीच. कायद्याने हे गुन्हेगार असेच असतात आणि गुन्ह्याचे लपवणारी व्यक्ती पण अशीच असते का 2 दिवस होऊन गेले आणि पीडित व्यक्ती तर त्यापेक्षाही मजबूर असते. का पीडित व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ती 3 दिवस काय अजून 8ही दिवस नसते आली. पण हे कुठंतरी तरुणांना किंवा गावातल्या समाजसेवकांना माहीत झालं, त्याच्यामुळे हे ओपन झालं. पण आज त्या महिलेचा पुरावा नष्ट केला किंवा नष्ट झाला म्हणून काय तो गुन्हेगार लपला पाहिजे अशी मी कायद्यालाही सांगतो. आणि इथल्या तालुक्यातील तमाम आमदार साहेब असो किंवा सगळेच सर्व धर्मीय, सर्व पंथीय आणि सर्व नागरिक सगळ्यांना माझ्या कळकळीची विनंती आहे का असं समाजात आदिवासी पट्ट्यात घडू नये आणि दारू आणि महिलेची छेडछाड अजिबात घडू नये, अन्यथा आम्ही इथे आंदोलन करण्यात येईल. प्रतिनिधी अजय पवार, राजूर, अहिल्यानगर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.